नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपलं स्वागत. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आणि सविस्तर चर्चा करणार आहोत जय महाराष्ट्र विशेष मध्ये. पहिली बातमी आहे डॉक्टर गौरी आत्महत्या प्रकरणाची. डॉक्टर गौरी गर्जेची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप तिच्या पालकांनी लावलाय. कारण गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, तसेच तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणाही होत्या असं तिच्या पालकांचं म्हणणं आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मृत गौरीच्या आई वडिलांनी केली आहे. पाहुयात जय महाराष्ट्रचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती. मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच गेलेली आहे. फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आणि पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच राज्यात आणखी एका आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील एका मंत्र्याच्या स्वीय सहायकाच्या डॉक्टर पत्नीनं आत्महत्या केली आहे. गेल्या आठवड्यात डॉक्टर गौरी अनंत गर्जे या महिलेनं आपल्या पतीशी झालेल्या भांडणानंतर वरळीतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गौरीच्या पालकांना पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यास मदत केली आणि हे प्रकरण सर्वांसमोर आलं. पोलिसांनी गुन्ह्याची कलमं दाखल केली आहेत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गौरीचे पती अनंत गर्जे याला अटक केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीच्या कुटुंबियांनी अनंत गर्जेच्या मूळ गावातील घरासमोर तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण गौरी ही कधीच आत्महत्या करणार नाही असा विश्वास तिच्या पालकांनी व्यक्त केलाय. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचं पालकांनी अधोरेखित केलंय. तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार, म्हणजे हानमारीत ती मेली गेली ही मला माझी तरी त्याचा दावा आहे. पाहिलंय मी डोळ्याने. ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही ना. आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क आमच्या मिसेसने आम्ही पाहिलं ऊन किंवा मार्क दिसल्या. मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का? तिच्या डोक्यावर मारलेलं व्रण होता, डोक्यावर होता आणि छातीवर इकडे पण असं पूर्ण काळं झालेलं होतं. मी पाहिलं माझ्या लेकराला. तिथं गेल्याच्या नंतर मला गेले होते मध्ये, मी तर पूर्ण डोक्याला मार होता. इथं डोक्याला लागलेलं होतं काहीतरी आणि इकडे पण लागलेलं होतं, छातीला पण मारलेलं लागलेलं होतं. गौरीनं ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे सांगताना तिच्या आईला अश्रू अनावर होत होते. गौरीचा दीर अजय गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि पती अनंत गर्जे यांनी मिळून गौरीची हत्या केली आणि आत्महत्येचा बनाव केला असा थेट आरोप तिच्या आईनं केलाय. कारण अनंत गर्जे एकटाच डॉक्टर गौरीला हॉस्पिटलमध्ये कसा घेऊन जाऊ शकतो हा सवालही तिच्या आईनं उपस्थित केलाय. मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच गेलेली आहे. हत्याच गेलेली आहे. ती तिघांनी केलेली आहे. शीतल गर्जे, अनंत गर्जे आणि अजय गर्जे. आणि आम्ही नसताना पोरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. हा एकटा आणू शकत नाहीये. त्याला सोबत कुणी ना कुणी पाहिजे. त्याच्यामुळे ते तिघांनी सोबत घेऊन आले हॉस्पिटलमध्ये. आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस पोरगी नायरच्या PM पोस्टमॉर्टमच्या रूममध्ये होती. अनंत गर्जे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्यामुळेच आपण मोठ्या विश्वासानं आपल्या मुलीचा हात त्यांच्या हाती दिला होता आणि तब्बल 6 ते 7 हजार लोकांच्या साक्षीनं 10च महिन्यांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं असं सांगत दोघांच्या भांडणाचं मूळ कुठून सुरू झालं हेही गौरीच्या वडिलांनी सांगितलं. ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी. ताईचे पेत नाहीतर ही डॉक्टर होती, हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली, पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय देऊ नये. नुसतं चांगलं आहे म्हणून देऊ नये कोणी. आपल्या पीडित मुलीला न्याय मिळावा आणि अटकेत असलेल्या अनंत गर्जेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून इतर कोणत्या बापाला आपली मुलगी गमावावी लागू नये असे अर्ज तिच्या आई वडिलांनी केले. या संपूर्ण प्रकरणी चौकशीसाठी SIT समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे. ते दोनच नाही, जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यांना मुली आहेत ना साहेब. एकच मला मुलगी आहे का एवढी? सगळे कुणी ज्यांच्या हातात सत्ता असेल, जर सत्ताधारी विरोधक कुणी असेल त्यांनी काम म्हणजे ते आम्हाला न्याय द्यावा, आमच्या मुलीला न्याय द्यावा. मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच गेलेली आहे.
हत्याच केलेली आहे ती तिघांनी केलेली आहे. शीतल गर्जे, आनंद गर्जे आणि अजय गर्जे. आणि आम्ही नसताना पोरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. हा एकटा आणू शकत नाहीये. त्याला सोबत कोणी ना कोणी पाहिजे. त्याच्यामुळे ते तिघांनी सोबत घेऊन आले हॉस्पिटलमध्ये. आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस पोरगी नायरच्या PM पोस्टमॉर्टमच्या रूममध्ये होती. प्रत्येक मुलीच्या बापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीला तिचा भावी जोडीदार हा साजेसा आणि तेवढा सुसंस्कृत, चालस, निर्व्यसनी आणि समजून घेणारा मिळावा. पण जोपर्यंत समाजात हगवणे आणि गरजेंसारख्या व्यक्ती आहेत तोपर्यंत वैष्णवी, संपदा आणि गौरीसारख्या अनेकांच्या पाठचं शुक्लकाष्ट थांबायचं नाव घेणार नाही. अनंत गर्जे आणि त्याच्यासह इतर आरोपींना कठोर शिक्षा झाली तरच गौरीला खरा न्याय मिळेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.